ज्यांनी हजारो वर्षे हिंदुस्थानावर चाललेले मुघल साम्राज्याची पाळंमुळं हलवली, ज्यांनी नुसत्या हिंदुस्थानच्या भूमीवरच नाही तर या हिंदुस्थानच्या भूमीवरील अथांग समुद्राला देखील आपल्या कवेत घेतलं व हिंदुस्थानचा इतिहासच बदलून टाकला, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व ज्यांना सन्मानाने द फादर ऑफ नेव्ही म्हटलं जातं असे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. जाणून घेऊयात आज महाराजांच्या आरमाराबद्दल. 17वे शतक आलं तसं हिंदुस्थानात परकीय आक्रमणे वाढत चालली होती. समुद्रकिनारे पूर्णपणे आक्रमणांनी घेरली होती. गोव्यात पोर्तुगाल, कोकणात आदिलशाही, मुंबई सुरतमध्ये इंग्रज, जंजिरामध्ये सिद्दी, कोचीन कोन्नूरमध्ये डच आणि चेन्नईमध्ये फ्रेंच, अशा प्रकारे आपला संपूर्ण हिंदुस्थानचा समुद्रकिनारा परकीयांच्या अस्तित्वाने हादरला होता. 1655 ते 56 मध्ये जावळी किल्ला सर केल्यावर रायगड स्वराज्यात आला आणि स्वराज्याची हद्द समुद्राला जाऊन भिडली. तेव्हा स्वराज्याचा संबंध परकीय सत्तांशी आला. सिद्ध्याची राजधानी दंडराजपुरी येथील जंजिरा किल्ल्यावर होती. किनारपट्टीवर धाडी घालणे, लूट करणे, जाळपोळ करणे, बायका पळवणे, लोक बाटवणे हा सिद्धीचा जुना धंदा होता. या सगळ्यांची दखल महाराजांनी घेतली होती. पुढे 1657 मध्ये महाराजांनी कल्याण, भिवंडी प्रदेश काबीज केला. त्यामुळे सिद्ध्याशी संपर्क होणे खूप सोपे झाले. सिद्ध्याचा बंदोबस्त करण्यासाठी आरमार उभारण्याची गरज महाराजांना वाटली. कारण आरमार उभारल्याने नुसता सिद्धीच नाही तर इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच या सत्तांना देखील शह बसणार होता आणि त्याशिवाय सार्वभौमत्व सिद्ध होणार नव्हतं. याच दूरदृष्टीचा विचार करून महाराजांनी राजकीय हेतूसाठी 24 ऑक्टोबर 1657 रोजी स्वराज्यात आरमार उभारलं. महाराजांनी कल्याण, भिवंडी जिंकल्यावर कल्याणच्या खाडीत मुहूर्ताने आपल्या आरमाराची पाहणी पठाने तरती केली. वसईत जहाज बांधणारे तसं कुशल कारागीर होते. रुई लैताव विएगस व त्याचा मुलगा फेर्नांड विएगस या पोर्तुगीजांच्या नेतृत्वाखाली महाराजांनी 20 लढाऊ गलबते बांधण्यास सुरुवात केली. ही जहाजे आपण सिद्ध्याविरुद्ध लढायला बांधत आहोत असं महाराजांनी त्यावेळी जाहीर केलं. असं सांगितल्याशिवाय पोर्तुगीज लोक या जहाजांना भिवंडीच्या खाडीतून बाहेर पडू देणार नाहीत हे महाराजांच्या चांगलं लक्षात आलं होतं. अशी दूरदृष्टी वापरलेली कितीतरी उदाहरणे महाराजांबद्दल आपल्याला देता येतील. या कामात सुमारे 340 पेक्षा जास्त कारागीर व इतर लोक जहाज बांधणीच्या कामात होते. बायका व मुलांसहित यांची संख्या 1200 पेक्षा जास्त होती. तसं महाराजांनी मोरेंना सांगून आजूबाजूच्या गावातील तरुण पोरं गोळा करून तिथं जहाज बांधणीचे काम चालू केले. तिथं नुसतं लक्ष ठेवायला या पोरांना लावलं व अर्धा पगार त्यांना द्यायला लावला. मराठ्यांचे आरमार तयार झाले तसं सिद्धीबरोबर आपल्यालाही हे मराठे त्रास देतील या भीतीने मराठ्यांचे आरमार तयार होण्याआधीच पोर्तुगीज लोकांनी तेथील नोकरी सोडावी म्हणून वसईचा कॅप्टन अँतोनियो दमेल कास्त्रू याने प्रयत्न केले. तसं पत्र त्याने विएगसला पाठवलं. परिणामी ते सर्व कारागीर एका रात्रीत पळून गेले. जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा लोक आशा सोडून देतात, पण अशक्यलाही शक्य करणारे हे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. आता महाराजांनी त्या तरुण पोरांना बोलवलं, ज्यांना त्या जहाज बनवणाऱ्या पोर्तुगीज लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलं होतं. तेव्हा महाराजांनी त्या युवकांना विचारलं की हे तुम्ही अर्धवट राहिलेली जहाजाची कामे पूर्ण करू शकताल का? त्यावर ते तरुण जोशातच हो महाराज म्हणाले. तसंच चौलमध्ये महाराजांनी 50 तारवे बांधले होते. त्यातले 7 तारवे बाहेर पडण्याच्या तयारीत होते. गलबत, गुराब, तारवे ही जहाजांची नावे होती. 1667 मध्ये महाराजांच्या वाढत्या साम्राज्याबद्दल विरंजोई कोंदी सविसेती याने एका पत्रात लिहिलेले, शिवाजीचे नौदल मला जास्त भीतीदायक वाटत आहे. त्यांच्याविरुद्ध आम्ही कधीही कारवाई केली नाही म्हणून तो किनाऱ्यावर किल्ले बांधू शकला. आज त्याच्याकडे भरपूर तारवे आहेत परंतु ती जास्त मोठी नाहीत. एक प्रकारे त्याने आपल्या आरमाराची खिल्लीच उडवली होती. पण पुढचे त्याला कुठे माहीत होते. तसं जहाज बनवण्याची कामे पूर्ण झाली व महाराजांचे आरमार परकीयांच्या जहाजांना नेस्तानाबूत करण्यासाठी समुद्रात सज्ज झाले. जैसे जास अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा आहे, ज्याचा आरमार त्याचाच समुद्र आहे.
हे बेट आमचं आहे व येथील समुद्रही आमचाच आहे. सुरुवातीला मराठी जहाजांना नावं ठेवणारे हेच इंग्रज अधिकारी मराठ्यांच्या गलबतीचे कौतुक करू लागले. तुम्ही सुरुवात कुठून करता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही सुरुवात कशी करता हे महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे नौसेनेचे हिंदवी स्वराज्यात स्वागत झाले. पुढे महाराजांनी याच नौसेनेचा उपयोग करून समुद्रामार्गे येणाऱ्या परकीय आक्रमणांच्या समुद्रातच मुसक्या आवळल्या. पुढे जाऊन मराठा नौसेनेत 400 जहाजं, 5000 सैन्य आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराजांनी 200 जहाजांचा एक सुभा तयार केला होता. तिथे मैनाक भंडारी व दौलत खान यांना आरमाराचे प्रमुख केले. परकीय आक्रमणापासून नौसेनेची सुरक्षा व्हावी म्हणून महाराजांनी कोकणाच्या समुद्र तटावर खांदेरी, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग या किल्ल्यांची निर्मिती केली. संपूर्ण हिंदुस्थानात छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असे हिंदू राजा होते की ज्यांनी देशरक्षणासाठी स्वतःचं आपलं आरमार बनवलं होतं. म्हणूनच महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. तसंच भारतीय नौसेनेच्या ध्वजाचा आकार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रेरणा घेऊन केलेला आहे. समुद्राच्या किनाऱ्याची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे हे आपल्याला 26/11च्या मुंबईतील दहशतवाद्याच्या हल्ल्यातून समजते. असे धोके भविष्यात हिंदुस्थानावर येऊ शकतात याची जाणीव महाराजांना 350 वर्षापूर्वीच झाली असावी. यावर महाराज किती दूरदृष्टी होते याचा अंदाज आपण लावू शकतो. 4 डिसेंबर 1971 रोजी ऑपरेशन ट्रायडेंटनुसार भारत पाकिस्तानमधील नौसेना युद्धात भारताने पाकिस्तानच्या कराची बेटावर हल्ला करून पाकिस्तानला पराभूत केले होते. हा दिवस देशभर इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौसेना दिवस म्हणून पाळला जातो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र.